त्यांच्या पोळ्यांना म्हणजे त्यांच्या पोळ्यांना नाही लावायचं तेल, त्यांना सगळं पचत, मला पचत नाही म्हणून माझ्या पोळ्यांना तेल लाव. आत्या मी पण लावते आज मा पोळीला तेल. ऐ तू ना ती बाजरीची भाकरी करून खायची, पोळी बिलकुल खायची नाही, गहू संपत आलेत. हा का? हा आणि मला झोपायला चाललंय, स्वयंपाक झाला का उठव मला, तोपर्यंत मी आराम करते. आज आहे ना आत्या माझं मन झालं होतं का चपाती खावा म्हणून असं. मग बिन तेलाची खायची तर खायची, नाही तर खायची नाही. ऍडव्हान्सपणा बंद कर, मी झोपते थोड्या वेळ आणि मला आठवणीने उठाव, नाही तर मी उपाशी झोपायची. जर का उपाशी राहिली मग मी बघते. हा मामा काय करताय? आत्या चांगली ठेसन, जर कळलं तर माझ्यावर नाव येईल. मला मारे ना आत्या. आत्या ओ आत्या, जेवायला चला ना. किती वाजले आता 2:30. अहो माय 2:30 वाजले, तू आत्ताशी जेवायला उठवलं का मला? अगं मला 12चा टायमिंग आहे जेवायचा. अहो पण मग आत्ताच झाली भाजी आणि पोळी. मी 12 वाजता झोपेल, तुला 1 वाजता उठवायला लावलं तुम्ही. मला वाटलं आता लगेच उठवलं, तुम्ही म्हणशाल का आत्ताच झोपले आणि तू लगेच उठवलं म्हणून. अगं पण माझ्या पोटाचा विचार करायचा ना जरा. चला आण वाढून पटकन मला. चला ना किचन मध्ये जेवून घ्या ना. किचन मध्ये चाल. बरं जेवण झालं. अगं काय भाजी तिखट करून ठेवली, तुला कधीच 90 सांगितलं बटाट्याची चांगली भाजी कर, ती पण तिखट केली. एक तर काम धडाचं करत जा ना काजल. आत्या ये मुगाचा वास राहिला, फेकून देऊ का? अगं चांगले धुई त्याला थंड पाण्याने, आणि धुतल्यानंतर ना परत मिठाच्या पाण्याने धुई, म्हणजे ते खराब होत नाही. लगेच फेकून देऊ का? फेकून द्यावर जोर राहतो आपलं, काय ढगातून पडतात काय सगळं. बरं मी काय म्हणते, तो बंड येईन त्याला पैसे दे त्याचे. कायचे? अगं त्या दिवशी त्यांनी ते कांदे नेले होते ना, हा. त्याचे जास्त पैसे आपल्याकडे आले. हा तर ते त्याला म्हटली होती मी का काजलकडे ठेवते म्हणून, पण तो ते काल आला नाही वाटतं, मग आज ठेवते तुझ्याकडं. हा हा एवढं तोंड आलेलं, त्याची तिखट भाजी खाल्ली. कुठे ठेवले पैसे? कोणत्या कप्प्यात ठेवले? तुझ्यासोबत राहू माझी बुद्धी भ्रष्ट झाली पार. मी काय केलं नाहीये त्याच्यामध्ये. असं थांब, शेवटचा कप्पा आता. पैसे कुठे काजल बॅगीतले? काय माहिती. हे बघ यात पैसे का? नाहीये. खरं सांग कुठे? मला नाही माहिती काजल, याच्यामध्ये पैसे होते थोडे धाडके नाही, 5-7 हजार रुपये होते. मला नाही माहिती आत्या, खरं सांगा. खरंच मला नाही माहिती. काजल खरं बोला, मी लगेच तुला सांगते, त्या नवऱ्याला फोन करून सांगायला आणायला लावेन तुला. मी नाही घेतले आत्या, मला नाही माहिती. अगं खरं सांग. नाही खरंच मला नाही. काजल खरं सांगा, पैसे कुणी घेतले? मी नाही घेतले. घरामध्ये चोऱ्या करायच्या नाही. मी खरंच आत्या, खरंच मी. माझा नवरा कधीच पैशाला हात लावत नाही, याच्यावर पैसे तूच घेतले. नाही, मी यांची शपथ घेऊन सांगते, मी नाही. कुणी घेतले पैसे? कुणी घेतले? मी नाही घेतले आत्या, खरंच नाही घेतले. पैसे कुठे गेले? मला नाही माहिती. तू अशी वठणीवर नाही बघते मी आता. तू अजून मी खरं सांगत नाही ना? नाही खरंच मी नाही घेतले, खरंच नाही घेतले. मी खरं बोला. मी खरंच नाही घेतले. मारती तिला म्हणजे काय झालं?
तिने तुम्हाला माहिती काय केलं आज? काय तिने माझ्या पाकिटातून 5,000 रुपये चोरले. 5-7,000 रुपये होते ते. कोणी तिने मामा मी नाही घेतलेलं. सांग लवकर कोणी. मी नाही घेतले. मी नाही घेतले. मी नाही घेतले. कोणी घेतले पैसे? काय माहिती आता मला. अहो तुम्हाला लाज वाटते का? घरामध्ये सुना चोऱ्या करायला लागली आता. होय रे तो घेतले. मी कधी घेतले मामा? कधीच नवत म्हटलं थोडासा आराम करावा. पर्स मध्ये मी कधीच पैसे ठेवत नाही. अहो फोन पे वापरते मी तेवढ्यासाठी. पहिल्यांदा मी कॅश ठेवली, ती कॅश मी चोरीला गेली. आता तुम्ही सांगा मला तेवढा अर्जंट पैसे द्यायचे होते, तुम्हाला काय सांगू? कोणला. अहो ते बंडल द्यायचे होते. हा ते त्याचे कांद्याचे पैसे जास्त आले त्याला. हा त्याला द्यायचे होते. त्याला दवाखान्यात नाही, त्याच्या बायकोला दवाखान्यात पैसे कुठून भरीन तो आता? होय रे तो घेतले काजल. नाही मामा खरंच यांची शपथ मी नाही घेतले का? मार मला मार. कोणा शपथ घेत तू? मनावरी शपथ. अगं मग नाही मी अरे खरंच चिकन मी लाईटला काय- ती. काय मरत नाही ती. नाही ना मी नाही घेतली खरं. पहिले समजून सांगा. पहिले पैशाचं काय केलं पहिले सांग. थांब शांत होती. तिला समजून सांगतो तिला. काय समजून सांगा. म्हणजे तिला विचारतो तो घेतले का प्रेमाने विचारतो तिला. आता तुम्ही तिला समजून सांगा. मी की नाही ना बाहेर कुणी आहे का बघते, कारण कुणी चालत नाही. फक्त मी 1 घंटा झोपली तरी मी तिला म्हटलं तर मला 1 वाजता उठ. तुला पैसे काढून घ्यायचे होते म्हणून तुम्हाला 2 वाजता झोप नाही ना. खरं सांग मी खरंच असं काही नाही केलं. मग पैसे कुठे गेले? आजपर्यंत घरातून पैसे चोरीला गेले का? माझ्या लग्नाला आज जवळजवळ 35 वर्ष झाले, अजून माझ्या घरातून कधी पैसे चोरीला नाही गेले. आता कसं काय चोरीला गेले? पण मी नाही घेतले आता खरंच अरे नाही सांगतो. म्हणती ना मग घेतले का मग तिला. मग तुम्ही घेतले का? आता मी कशाला घेतोय पैसे. मला काय करायचं. तुम्हाला कसं काय मग तिने नाही घेतले? तुम्हाला माहिती कसं काय तिने पैसे नाही घेतले अरे म्हणून? लेकरू सांगत आहे नाही घेतले नाही घेतले लय म्हणजे. लेकराची कडे दिला मग तुम्हीच घेतले असणार आहे पैसे. मग आता तिचं सोडलं नाही वाली का आता. मग खरं सांगा. तर मला काय माहित कोणी घेतले. मला काय तुम्ही तिला व्यवस्थित तुमच्या वहिनी विचारा. मी मग तिला तुला सांगितलं ना मी तिला विचारतो बाबा या बाई घेतले असले तर तू गपचिप दी. सांगतो तिला नको तिला का एवढं. तिला मला सांगायची लाज वाटते काय? आता जर आता तुला काय सांग तिने जर घेतले असले ते तुझ्या समोर सांगन का. मामा द्या ना सरळ सांगून मी नाही घेतले पैसे म्हणून. कोणी घेतले? मी नाही घेतले. तुम्ही तिला समजून सांगा. मी लगे बाहेर बसते, माझं डोकं बंद पडलं. पहिले समजून सांगा तिला. तू शांत व्हय नको टेन्शन घेऊ. मी तिला विचारतो. अरे ते माझ्या मित्राला द्यायचेत ना म्हणून मी ते काढले. ते आता तो खाल्लाय ना मारून बोलणे. गप आता माझ्या मित्रासाठी करसन तेवढं. पण मामा तुम्ही द्या ना खरं खरं सांगून. ते मला चोर ठरवते. खरं खरं सांग. अरे तुला हाणलं ना त्याच्या दुप्पट ती मला हानीन. पण माझी फुकट बदनामी व्हायली ना मामा. जाऊ दे बडबड करीन आणि बसेन का. तू नको टेन्शन घेऊ. प्रत्येक वेळेस मग माझ्यावर चोरी येईल माहितीये का तुम्हाला. नाही यायची. मी सांगेन 1-2 दिवस गेले का सांगेन तिला मी माझ्या मित्राला तुमच्या घेतलं. दोघांच्या मध्ये माझा तिसरीचा रगडा होतो इथं. जाऊ दे माझ्यासाठी कर सण आता. हायला बा माझ्यासाठी न सुनांनी मार खाल्लाय. याला नेऊन द्यावा आणि याने जर लवकर दिले नाही तर बायको मला मारीन. नाही नाही त्याला देतो आणि त्याला सांगत 2 दिवसाच्या आत पैसे दे आणि मग घरातच कुठं तरी ठेवायचे आणि बायकोला सांगायचे इथं ठेवले तुला सापडले नाही का सुनाला मारत येईन मला बोलत येईन. असंच करतो आता. जोडीदाराला पैसे मागितले होते तिने. मला वाटतं काहीतरी केलं काय काय काम बघू आता. रामभाऊन दिलाय निरोप. जातो जोडीदाराला भेटतो. आभाळले आलंय आज. पाऊस येतो काय काय. ऍक्शन. लय निवांत बसलो. म्हणजे निरोप भेटला म्हणा तुला. निरोप भेटला ना. काय झालं मी सकाळी आलतो गावात. हा ते रामभाऊ भेटला. त्याला सांगितलं मित्राला तेवढा निरोप दे काम आहे जरा त्याच्याकडं. हा हा बरं झालं तू आला. ते सोसायटी समोर भेटला मला. हा ते म्हणला तुला जोडीदाराने अर्जंट बोलावलंय. असं ना. हा तेव्हा मग घाई घाई आलो मी. बरं तू पैशाचं काम केलंय. झालं का? हा पण मला 2 दिवसात पैसे पाहिजे बरं का. 2 दिवसात काय आला उद्याच देतो. माझ्या सोसायटीचा आज चेक भेटलाय. हा उद्या काम होणार. बरं होईन बरं होईन. संध्याकाळी तुला लगेच पैसे हा. उद्या माग. धर या बाकी 5,000 येतं. उद्या संध्याकाळी मला आणून दे. उद्या संध्याकाळी हा. पोच करतो. आता मी काय केलंय तुझ्यासाठी आता तुला सांगण्याचा अर्थ नाही. तू काम झालं ना हा चालत जाय आणि उद्या मला संध्याकाळी पैसे आणून दे. बरं झालं आज नसतं झालं ना तर माझा सौदा मोडात होता. बरं नाही, झालं, तो आता टायमाला काम केलं. अरे मित्रासाठी नाही करायचं तर कोणासाठी करायचं सांग चालेल, बरं. चालेल. तो माझं काम केलंय. आता सोसायटी मला भरपूर भेटत. तुला जर लागलेत का वापर. नको 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 मला काय नाही माहिती आपले 5,000च मला परत दे. बरं चालेल हा. संध्याकाळी हा देतो. ये संध्याकाळी ये. चालेल चालेल. आज का उद्या. आज उद्या संध्याकाळी. आज हा. भेटणार आहेत मला. हा. उद्या संध्याकाळी देतो. चाल उद्या संध्याकाळी दे आणून. हा चालेल या.
गाय आल्यावर एखादं लिटर दूध दे आणून. बर बर. ओ काय करताय हो? काय नाही. अहो तुम्ही किचन मध्ये कस का आज? काय नाही, आलतो जरा काम होतं जरा. किचन मध्ये इकडे तुम्ही पार तिकडे कुठे चालले? मी आवाज देत तुम्हाला तर. आलो बाहेरून आलो जरा. काय खरं नाही बाई या माणसाचं. बाई बटाट्याची भाजी केली पोरीनी दुपारी, तर बटाटे तसेच ठेवले. पसारा तर नीट आवरून ठेवायचा ना. यांचं रुमाल येतं कस काय? काय रुमालात? अयो पैसे, आणि हे पैसे कुठून आले? अयो हे तर ते माझेच पैसे वाटतं. पण हे 500च्या नोटा कस काय? मी ठेवताना 100च्या नोटा ठेवल्या होत्या. डाळीत काहीतरी काळे दाणे चालले, जसं आपण हिंदीत डाळीत काहीतरी काळं चाललंय, जसं आपण म्हणतो ना दाल में कुछ काला आहे. 100% हे पैसे माझेच आहे. पण हे 500च्या नोटा आल्या कस काय? जादू मंत्र तर होणार नाही. आता मी सगळ्यांना बघते. काजल, इकडे आहे तुम्ही, इकडे आहे तुम्ही. यांची बघतच आले का? काय रे? काजल कुठे? इकडे इकडे. असे काय मेन गुन्हे आवडला लांब लांब? आता मी काय केलं? बुक्कीच घालून. मी काय केलं? झालं काय? माझे पैसे चोरीला गेले होते. हा, सापडले का? सापडले. कुठं होते? त्या गॅसच्या किचन वाट्यावर. बरं झालं एकदाचे पैसे. बरं झालं काय? हे रुमालात, तुमच्या रुमालात पैसे कस काय आले? आणि हे पैसे मी 100च्या नोटा चोरीला गेल्या, हे 500च्या नोटा कस काय आल्या? काय माहिती? खरं सांग. मी काय करू? मी मामाचा रुमाल वापरते का? मी माझं स्वतःच नाही वापरत लवकर रुमाल. कुठं चालले हे पैसे? कस काय आले? आले कस काय? खरं सांगा, खरं सांगा. हे पैसे कुणीतरी बदलून चोरून ठेवले तिथं. कुणीतरी पैसे नेले होते, ते माझ्या धाकाने परत 500च्या नोटा आणला. खरं सांगा, लवकर सांगा. ऐक करू नका. पटकन सांगा, पटकन पटकन. काय म्हणणार तर नाही ना? म्हणजे तुम्ही पैसे चोरले होते? पैसे तुम्ही चोरले होते? अरे तुम्ही चोरले होते? बॅगेतून पैसे घेतले आणि ते त्या दिवशी माझा मित्र नव्हता आला का? बाई, अरे त्याला दिले आणि त्यांनी फक्त एक दिवस वापरले, दुसऱ्या दिवशी लगेच आणून दिले. पण त्यांनी काय केलंय, मी त्याला 100च्या नोटा दिल्या आणि त्यांनी 500च्या दिल्या. माझ्या लक्षातच नाही. तुम्हाला खाल्लं खडी ना दलिंदर कुणीकडचे. अहो मी त्या पोरीला मारून टाकला असतं 5,000साठी. झालं असतं तिचं काही कमी जास्त. तुमच्या पैसे पोरीला मारलं नव्हती का? अगं बघ, त्या सासऱ्याच्या लय गुलू करते ना, त्या सासऱ्याने पैसे चोरले आणि तुला मार खावा लागा. सुधर. अरे मी चोरीत होतो, तिने बघितले, पण तिला मी गप म्हणलं. म्हणजे तुला माहिती होतं? तुला माहिती होतं सासऱ्याने पैसे चोरले म्हणून? हा, तू सांगितलं काऊन नाही? सांगितलं काऊन नाही? मी तिला गप म्हणलं. म्हणजे तुम्ही पैसे चोरून लोकांना दिले आणि तिला सांगितलं गप्प बस. म्हणजे घरामध्ये चोऱ्या करायला तुम्ही सगळे मिक्स असतात बा. अरे फक्त 2 दिवसाचा प्रश्न होता, त्याला चोरी 2 नाही दिवसाचं म्हणत. म्हणजे त्याला- अहो त्या याला पैसे त्याच्या बाब्याला त्याच्या बायकोला दवाखान्यात न्यायचं होतं. तो दवाखान्यात न्यायचं राहून गेलं. त्या म्हातारीला काय झालं असतं? मग काय केलं असतं? तुम्ही घरामध्ये चोऱ्यासाठी करता का लोकांचे घर पुरायला? आणि तू सासऱ्याच्या गेम मध्ये गेम खोटं बोलती का? नाही, मग तुम्हीच सांगितलं कोणाच्या चुकल्या करायच्या नाही इकडून तिकडं. अगं चुकल्या रे करायच्या, पण सासऱ्याला सांगायचं ना चोरू नका म्हणून. मी सांगितलं होतं मामाला, सासूबाई बनतील म्हणलं. मला बोलली होती ती. आणि मग पण मला म्हणजे ते- तुम्हाला माझा धाकच नाही. धाकच तुम्हाला नाही. माझा धाकच नाही. अरे मला ते मित्राच्या बालपणीचा मित्र आहे, त्याचा एक कधी नव्हत मला पैसे मागे. तो बालपणीचा मित्र आहे, मी लग्नाची बायको आहे, संसार मी करते, तो तुमचा संसार करत नाही. 2 टाइम मी खाऊ घालते, तो तुम्हाला खाऊ घालत नाही. तुमचा पोराला जन्म मी दिला, त्याला लहानचं मोठं केलं, त्याचं शिक्षण केलं, त्याला दुसरीकडे कामाला लावलं. ही काय गळा मान्य आहे बाई. मग तुम्ही पैसे चोरले का बरं माझे? अरे पण तो बिचारा परत मागत येणार होता, त्यांनी दिले पण 2 दिवसासाठी दिले. अहो पण तुम्ही मला सांगितलं का नाही? मी नाही म्हटली असती का ते सांगा मला. आणि तो गावा दिले असतेस? नाही आता तुम्ही दिलेच नसते पैसे. आहे का? अगं पैसे दिले नसते असं नाही, तर द्यायचे दुसऱ्याला होते. परत जर घरामध्ये अशा चोऱ्या केल्या आता- तुम्हाला दोघाला आहे ना जेलमध्ये मी पोलीस स्टेशनलाच कंप्लेंट करून दिली. आता नाही परत असं होणार. आता परत अशी चोरी करणार नाही, जरी काही लागले तर विचारून घे यानंतर तुला. हा. आता जरी तुमचे मित्र तुम्हाला भेटू देत होते, याच्या पुढे मित्र सुद्धा बंद तुमचे. तो तुमचा बालपणीचा असो का लंगोटी यार असो,
तुमचे मित्र बंद, कळालं काय? मग मी आणि तू सासऱ्याच्या आजूबाजूला पण फटकायचं नाही. मी झोपेला असताना बिलकुल माझ्या बाजूला उभं राहायचं नाही, कळालं का? मग मी मी आता नाही असं हॉलमध्ये मी कोणाला आवडतं तुमच्या आजूबाजूला फिरकायला? मग तू काय मग नवरा पैसे चोरत होता, तू त्याचं तोंड पाहत होती का? नाही, मी असे चालले होते तेव्हा ते मामा घेत होते पैसे, मी पाहिलं फक्त. मामा मी काय बोलत तुम्हाला? अजिबात नाही. तिला मी असं केलं ती गप झाली बिचारी. तिला हा ना? वाटलं सासऱ्याला काहीतरी म्हणजे मत. उद्या ती तिच्या नवऱ्याचे पैसे चोरीन आणि मग तुम्ही तिला म्हणाल मी नाही सांगत घे. तसं कशाला करेन लेकरू ते? मग आता मी चोरताना ती कशी शांत बसली? अरे पण आता त्याला मला द्यायची होती, त्याने दिले 2 दिवसात आणून, मी ठेवले तिथं, पण ते माझ्या लक्षात नाही आलं अहो, ते. तुमचं थोबड बघितलं का? त्या धरउंदराची आठवण येते मला. आणि तुम्ही इतके असे येडे करता का? विचारूच नका. मला वाटायचं लग्नाच्या वेळेस धर्मेंद्र भेटला बाई मला, पण आता काय माहिती धरउंदर आणि थोबड आहे तुमचं, गबाळ तोंड आहे तुमचं. तेच बघून मला टेन्शन येतंय. आणि त्यात अशा चोऱ्या करायला लागल्या म्हटलं आता तर कामच झालं माझं. मग आता मी का बाळा आहे का? मग काय चोऱ्या करायला लावलंय घरामध्ये? अरे पण द्यायची होती त्याला आता म्हणून गेल्या. याच्यानंतर नाही करणार आता काही ते चोरी मामा. जावा तुम्ही, निघा निघा तुम्ही इथून, निघा पटकन. का काय तुला लाज नाही वाटली? सासरा चोऱ्या करतो, सासऱ्याने चोऱ्या केल्या आणि तुला आवडतं का? एका दिवशी तुझेच पैसे काढून मी सासरा, मग कळलं का तुला? माझ्याकडे कुठं काय ढेकळं आहे? तुला चांगलं सांगत नाही, सासऱ्यापासून जरा लांब राह. त्यांनी जर तुझ्या एखादी वस्तू जर बघितली चोरून जर नेली ना, आता तरी ती वापस आली, परत वापस यायची नाही. निघ. ही काय डोक्याला पाणी, नुसतं राड आहे माझ्या घरामध्ये. एकाचा तमाशा झाला का एकाचा. तरी म्हंटल माझे पैसे कोणाची हिंमत आहे का? गावात कोणी नजरवर करायची हिंमत नाही. पैसे चोरून देण्यात लांबच राहिलं. परत फक्त माझ्या पैशाला कोणी हात लावावं, कामच झालं मग.